भागवताला सामान्य ग्रंथ समजू नका महाराज. स्वतः जगद्गुरु तुकोबरा याच्याविषयी वर्णन करतात. गीता भागवत करी ती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, 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 अखंड चिंतन विठोबाचे. याला श्रवण करा महाराज. मी श्रवण शब्दावर परवा बोललोय आपल्याला. आज श्रवण हे परमार्थासाठी महत्वाचं आहे का प्रपंचासाठी महत्वाचं आहे? प्रपंचासाठी. परमार्थात तर आहेच, पण प्रपंचामध्ये काय महत्वाचं आहे? श्रवण. श्रवण शब्दाचा अर्थ काय? ऐकणे. आज घराघरात कशाची तक्रार आहे? घराघरात तक्रार आहे महाराज. मुलं आमचं, सून आमचं. आता पुढचं नाही बोलत मी आणखी काय महाराज. घराघरामध्ये तक्रार आहे. श्रवण. श्रवण श्रवण हा फक्त परमार्थ विषय नका मानू महाराज. श्रवण हा विषय इतकाच प्रपंचाशी निगडीत आहे. चला कालचा प्रसंग स्मरणात आणा थोडा, म्हणजे त्या कथेशीही कथा आपल्याला जोडणं सोपं होईल. मालिकेत मला वाटतं मागचे काहीतरी थोडंफार दाखवतात. तसं काल आपण भगवान कृष्ण गोकुळातला निरोप घेऊन मथुरेत आले होते महाराज. काय होतं सांगू तुम्हाला. कथा हा प्रवास आहे महाराज, आणि संसार हे चालणं आहे. संसारात प्रवास होतो का परमार्थात प्रवास होतो? आता हा दृष्टांत थोडा जुना आहे. घाण्याला बैल होते पहिले, आठवतंय का? घाण्याला बैल होते. हा बैल दिवसभर त्या घाण्याभोवती काय होतो? फिरतो, चालतो. त्याला काय म्हणावं? प्रवास म्हणावं का चालणं म्हणावं? चालणं म्हणावं लागेल, कारण डोळे उघडून पाहिलं तर तो कुठं असतो? कोण? झुंतोने घाना, बांधोने डोळे, मागे जोडे तेने आरही पोळे, चालिलो किती ते न कळे, दुःख आरंबळे भुकतहान. मला ज्याचं चालणं तर दिसतंय पण प्रवास नाही. तशी बरीच माणसं प्रपंचामध्ये त्यांना विचारात ते म्हणतात आम्हाला वेळच नाही हो. मला तर अशी माणसं भेटली महाराज, किती म्हणली जेवायला सुद्धा काय नाही. म्हटलं एखादा माणूस लावून द्या जेवायला, तुमचाही वेळ वाचेल, त्यालाही 10-5 रुपये पगार मिळेल, जेवण मिळेल, सगळंच बागून देईल महाराज. महाराज प्रवास कशाला म्हणावं? ज्याच्यामध्ये प्रगतीचे टप्पे ओलांडल्या जातात त्याचं नाव आहे प्रवास. आज तुम्ही या गावला होतात, उद्या त्या गावी आहेत. प्रवास आहे हा. भगवान कृष्णाने प्रवास केला, मला हे आपल्या पुढे मांडायचंय. कृष्ण जन्माला कुठं आले? मथुरेत. जन्माला आले मथुरेत, गेले कुठं? गोकुळात. मथुरा म्हणजे संसार आणि गोकुळ म्हणजे संस्कार. जन्माला आले संसारात महाराज, पण मोठे कुठं झाले?
संस्कारात मोठे झाले महाराज. तुम्हाला मोठं होण्यासाठी संस्काराकडे जावं लागेल हे भगवान कृष्णानं शिकवलं आम्हाला. पण कृष्ण कथा म्हणजे प्रेरणा. हे काहीतरी पुण्य होणाऱ्या आणि पाप जाणाऱ्या कथा नाहीत महाराज. नाही तर आपल्याकडं काय झालंय, मी आपल्या चुका काढतोय असं बोलत नाही महाराज. पण जुने कथाकार सांगायचे की भागवत ऐकायचं म्हणजे काय करायचं, ओळायच्या वातीन सांभाळायच्या नाती. त्यांनी बसल्या बसल्या काय करायचं, वाती ओळायच्या आणि सोबत काही नाती आणलेले आहेत त्यांनाही. अरे ज्याचं नाव भागवत नाही, हा प्रेरणा देणारा ग्रंथ आहे. मी तर अनेक वेळेला सांगतो महाराज, आमचीच काही कथाकार मंडळी आहेत, चला त्यांचा हेतू काय असेल मला कोणाचे गुणदोष काढायचे नाहीत, पण ते सांगतात की एकदा कथा लावली की किती वर्ष लावायची. परीक्षेतीने किती वर्ष लावली, कशाला 3 वर्ष काढता. बरं 3 वर्ष सांगणारा जिवंत राहील हे कशावरून, मी ऐकणारा कशाला म्हणू. एकीकडं म्हणायचं क्षणभंगुर नाही भरवसा, नाही महाराज असं कुठेही सांगित. हा कदाचित मी याला सकारात्मक असं पाहिल की एरवी तुम्ही असं केलं नसतं, या निमित्तानं तरी किती वर्षे केली, चांगली गोष्ट आहे, जाऊ दे. परंतु अशा पद्धतीनं नका करू महाराज. अशी कथा ऐका. मी तर अनेक वेळेला सांगत असतो महाराज, अनेक वेळेला कथा करणारानं आणि कथा ऐकणारानं प्रत्येक कथा ऐकताना असं म्हणावं, ही माझी शेवटची कथा आहे. कुणी पाहिलं महाराज उद्याचा दिवस, जगत माशी पाख पाखडे तवये सरे, ज्ञानोबा राय म्हणतात. आज भगवान कृष्णाचा प्रवास कुठं सुरू झाला ऐका जरा. कृष्ण जन्माला आले मथुरेत, मथुरा म्हणजे संसार. मोठे कुठं झाले, गोकुळात. गोकुळ म्हणजे संस्कार. मला रावणाचा संसार किती मोठा होता महाराज. पण मला कधी कधी असं वाटतं महाराज, संसारात मोठं होता येतं का संसार मोठा करता येतो. संसारात मोठं होता येतं का संसार मोठा करता येतो. मोठं होता येतं. संसारात मोठं होता येतं. मग रावणाची किती मंदिर आहेत आपल्याकडं. संसारात जर मोठं होता आला असतं तर किती मोठा संसारिक येतो. शुद्ध सप्तकोटी घरे शुद्ध कांचनाची. महाराज संसारात मोठंही होता येत नाही आणि संसारही मोठा करता येत नाही, तो प्रारब्धाधीन आहे. मी त्या दिवशी सांगितलं होतं तुम्हाला, संसार जपून ठेवता येतो का जपून करता येतो. हा जपून करता येईल तुम्हाला. जपून कसा ठेवता येईल. जपून ठेवता आला असतं तर आमच्या पंजोबाची संपत्ती अशीच राहिली असती. जपून नाही ठेवता येत मला. हा जपून करता येईल. तुम्हाला जे मिळालंय ना ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं स्वीकारता येईल. कृष्ण मोठे झाले संस्कारात महाराज. आपल्यालाही मोठं व्हायचं असेल तर संस्कारात होता येत. एक वाक्य सांगू तुम्हाला, काल्पनिक उदाहरण देतो. एका खेडेगावात एक जन्माला आलेला मुलगा आहे. 25 वर्ष झाली. महाराज काय वैराग्य झालं माहित नाही, पण अचानक त्यानं सगळ्यांचा निरोप घेतला आणि सगळ्यांना सांगितलं मी आळंदीला चाललो. सगळ्यांची दर्शनं घेतली आणि जो आळंदीला गेला महाराज 15 वर्षांनच आळंदीहून शास्त्री पदवी घेऊन आला. किती वर्षांना आला. मला तुम्हाला विचारायचंय, जाताना तो सगळ्याच्या पाया पडून गेलता. आता सांगा ना.
महाराज 15 वर्षांनी गावात आला ना, सगळं गाव त्याच्या आता संस्काराने काय झाला. आळंदी हे गोकुळ समजू आपण उदाहरणासाठी, आणि ज्या गावात तो जन्माला आला ती मथुरा समजू आपण. तो मथुरेत जन्माला आला पण गोकुळामध्ये मोठा झाला. एक वाक्य सांगतो ऐका. ज्यानं तुम्हाला मदत केली आणि ज्यानं तुम्हाला मोठं केलं ना, महाराज देवाला विसरा पण त्याला विसरू नका. क्या बात. देवाला कदाचित विसरा पण कुणाला विसरू नका, त्याला विसरू नका. मी त्याच्या पुढे जाऊन बोलेल. महाराज तुमच्या उपजीविकेचं साधन म्हणून एखाद्या माणसानं तुम्हाला नोकरी लावून दिली, तुम्हाला नोकरी लावून दिली, आणि एक 5 वर्षाने तो तुमच्या घरी आला आणि त्याच्यासोबतच देव तुमच्या घरी आले. काल्पनिक उदाहरण आहे, असं होत नसतं पण काल्पनिक उदाहरण आहे. अगोदर दर्शन कुणाचं घ्यायचं, देवाचं का नोकरी लावणारच? देवाच. नका घेऊ देवाच. काय दिलं तुम्हाला त्यांनी? त्याच्याकडे गेलं तर तो सांगतो कर्मानुबंधीने मनुष्य लोके. काही देत नाही महाराज. तो म्हणतो तुझं कर्म तुझ्या सोबत दिलेलं आहे. तो महाराज कृतज्ञता म्हणून त्याचं दर्शन पहिल्यांदा घ्या. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, प्रमाणे आपल्याकडे त्याला. महाराज आईच्या कडेवर लेकरू आहे, वयाचा विचार केला तर मुलगा मोठा का आई मोठी? आई मोठी. 100 रुपये कोणाच्या हातात द्यायचे? द्या ना आईच्या हातात. नाही महाराज गरज नाही. आता मुलाच्या हातात द्या, आई खुश होते महाराज. त्याचं दर्शन घ्या, देव खुश होईल महाराज. अरे तू कृतज्ञता पाळली. बरं मी का सांगायला लागलो महाराज, भगवान ज्या वेळेला गोकुळात आले, सूर्यास्ताला गेलेला आहे, आणि अचानक त्या मावळतीला जाणाऱ्या सूर्याकडे भगवान पाहत होते. काय झालं माहित नाही, पण त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. उद्धवजीनं पाहिलं, अरे काय झालं असेल म्हणे कन्हैयाला. उद्धवजी जवळ आले, विचारलं कन्हैया तुमच्या डोळ्यात अश्रू? महाराज कृष्णानं पटकन सावरलं स्वतःला. नाही म्हणे, जांभळी आलती म्हणे. का? कृष्ण खोटं बोलले? ऐका महाराज, खोटं नाही बोलले, शिकवलं आम्हाला. जगाला हसू दाखवायचं का आसू दाखवायचे? हसू दाखवा महाराज जगाला, असू नका दाखवू. कारण आसू दाखवून जगाकडे त्याचं उत्तर नाहीये. जग तुमचे अश्रू नाही पुसू शकत महाराज. जगाला हसू दाखवा. कुणीही विचारलं ना तुम्हाला काय चाललंय, सांगा माझं बरं चाललंय. कदाचित नसेल तुमचं बरं, पण त्याला सांगा. कृष्ण म्हणतात काही नाही उद्धवा, जांभळी आली होती. उद्धवजी ज्ञानी भक्त आहेत बरं. भगवंतानं भागवत सांगितलं उद्धवाला आणि गीता सांगितली अर्जुनाला. दोघे ज्ञानी आहेत. उद्धवानं सांगितलं कृष्णा, माणसाला सगळं लपवता येतं पण चेहरा नाही लपवता येत. तुमच्या चेहऱ्यावर प्रत्यक्ष मला भाव दिसतात, तुम्हाला काहीतरी दुःख झालंय असं म्हणतात महाराज. की दुःख औषधानं कमी नाही होत, दुःख कुणाकडं तरी प्रगट केल्यानं कमी होत. दुःखाला मेडिकलमध्ये औषध नाहीये. तेच दुःख जर तुमच्या जिवलग माणसाला बोलून दाखवला तर दुःख कमी होतं महाराज. दुःखाचा भार हलका होत. कन्हैयाच्या डोळ्यात परत अश्रू आले. आता अश्रूच गाळले बरं. काय सांगू उद्धवा, अरे अजूनही मला त्या गाईचं हंबरणं, गोपींचं गाऱ्हाणं, यशोदेचा आवाज देणं, कन्हैया 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 गोपालांचा हाका मारणं, अरे कानातून जात नाही रे.
आता उद्धव ज्ञानी होते. ज्ञानी कुणाला म्हणावं, भक्त कुणाला म्हणावं सांगू का? सोप्या भाषेत सांगतो. महाराज, बुद्धीनं जगत असतो त्याला ज्ञानी म्हणा, आणि अंतःकरणानं जगतो त्याला भक्त म्हणा. ज्ञानी कशानं जगतो? बुद्धीनं. तो सतत तर्क करतो, तो असं मान्यच करत नाही. ज्ञानी असतो तो. उद्धव ज्ञानी होते. उद्धवाने विचारलं, कन्हैया, तुम्ही म्हणता की गोकुळचे लोक माझी आठवण करत असतील, गोकुळचे लोक आठवण करत असतील. हो, तुम्ही येऊन किती दिवस झाले? 6 दिवस झाले. हा, आठवण केली असेल, नाही असं नाही, पण दुःख कशानं कमी होतं सांगा ना. हा, कशानं? ऐका, आपलं उत्तर बरोबर आहे, पण दुसरं उत्तर असं आहे त्याचं, दुःख कालानं कमी होतं. कशानं कमी होतं? कालानं. आपल्या घरातली व्यक्ती ज्या दिवशी जाते, तुम्ही त्या दिवशी जेवढं रडता, सावडण्याच्या दिवशी जास्त का कमी? 10व्याला, 13व्याला, गंगापूजन, वर्षश्राद्ध, नाही महाराज आता तर रडूच नाही आलं, इतकं कमी झालं. कशानं कमी झालं? कालानं कमी झालं. उद्धवाला हेच मत मांडायचं होतं की तुम्ही येऊन 6 दिवसाचा काल झाला, आता ते दुःख कमी झालं असेल. भगवान म्हणतात उद्धवा नाही, हे उदाहरण इथं नाही चालणार. माझा विश्वास आहे, गोकुळातली प्रत्येक व्यक्ती शेवटच्या श्वासापर्यंत मला विसरणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत. यश स्मरण मात्रेन जन्म संसार बंधना. किती मोठं फल सांगितलं विष्णू. जन्म मरणाच्या संसारातून मुक्त होण्यासाठी काय करावं लागतं? देवाची स्मरण. आणि गोकुळच्या लोकांना कोणाचं स्मरण होतं? झालं महाराज त्यांचा परमार्थ. आपण किलोचे टाळ 100 ग्राम केले, त्यांना काही करावं लागलं नाही महाराज, त्यांना काहीच करावं लागलं नाही. गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचोनी जपत. त्यांना काही करावं लागलंय का? नाही करावं लागलं. यश स्मरण मात्रेनं. फक्त त्यांच्या मनामध्ये काय होतं? स्मरण होतं, आणि त्या स्मरणाचा हा परिपाक झाला, स्मरणाचा हा परिणाम झाला. उद्धवानं विचारलं, नारायणा, मी जाऊ गोकुळला? येऊ पाहून तिथं काय चाललंय? ये म्हणे. ऐका जरा कथा नीट. आज उद्धवानं रथ घेतला, आणि उद्धवजी रथ घेऊन आज गोकुळला आले. काय घडलं महाराज? नंद बाबा, यशोदा मैया कदंबाच्या झाडाखाली बसलेले. नाथ महाराजांचं प्रमाण आहे हरिपाठात, जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही. महाराज, नाथ महाराजांचं प्रमाण गोकुळच्या लोकांनी खरं करून दाखवलं. कसं सांगू तुम्हाला? खुंटीवर अडकवलेली घोंगडी पाहिली ना, तर त्यांना घोंगडी दिसत होती का कृष्ण दिसत होता? महाराज, बासरी पाहिली की कृष्ण, पाणी पिण्याचा गडू पाहिला की कृष्ण. जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप. नंद बाबा यशोदा मैयाला म्हणतात, मैया तू बांधून टाकलं त्याला, नाही का? म्हणूनच गेला तो, रागावला आपल्यावर. यशोदा मैया म्हणते, नाही, तुम्ही फक्त माझंच कारण नका सांगू. एवढ्या छोट्या वयात कोणी गायीकडं पाठवत असतं? तुम्ही त्याला गायीकडं पाठवलं म्हणून गेला. सात्विक भांडण होतं महाराज. करू आवडीने वाद,
तुमच्या सुखाचा संवाद. सात्विक भांडण, भांडणही असावं महाराज, पण सात्विक असावं. रामायणात एक प्रसंग आहे भांडणाचा, पण जाऊ द्या, नाही सांगत. इथं आज ज्या वेळेला उद्धवजी येतात, नंद बाबा यशोदा मैया बसलेल्या, 2-4 गोपाल येतात महाराजां. ते बाबा बाबा एक रथ आलाय मथुरेहून. मला तुम्हाला विचारायचंय, कोण उठला असल? दोघही उठले महाराज, दोघही उठले आणि पळतच बाहेर आले. पण पाहिल्यानंतर कळालं रथ आलाय, पण रथामध्ये उद्धव आहेत, कृष्ण नाही. एक गृहस्थाश्रमी माणसाचं कर्तव्य म्हणून नंद बाबांना उद्धवाचं स्वागत केलं. या उद्धवजी, बसायला आसन दिलं. पण ही वार्ता एका क्षणात सगळ्या गोकुळात पोहोचली की मथुरेहून काय आलाय? रथ आलाय. महाराज, अति उल्हासी माणसं त्याच्यामध्ये दुसरं जोडून देत असतात. भांडण झालं ना तर ते भांडण नाहीत म्हणत, मारामाऱ्या म्हणतात. अति उल्हासी. तसं जे अति उल्हासी होते ना, त्यांनी सांगूनही टाकलं कृष्ण आलाय म्हणे. आता कृष्ण आला म्हटला नंतर कोण थांबणार महाराज घरी? काही वेळामध्ये नंदा घरी झाली दाटी. महाराज, उभा राहायला जागा नाही झाली महाराज. उद्धव ज्ञानी होता. ज्ञानी माणसाला फार सांगावं लागत नसतं. इथंच परीक्षा झाली उद्धवाची. अरे नुसता निरोप आलाय तर इथं उभा राहायला, आणि आपल्याला तर वाटलं होतं विसरून गेले असतील सगळे. उद्धवाकडं पाहिल्यानंतर सगळ्या गोपी एकमेकाला विचारतात, कन्हैया कुठे आहे? कन्हैया कुठे आहे? शेवटी उद्धवाला सांगावं लागलं, कन्हैया नाही आला, मी कन्हैयाचा निरोप घेऊन आलोय. हे शब्द ऐकले आणि गोपीच्या मुखातले शब्द ऐका महाराज जरा नीट, तुम्हालाही धक्का बसेल. त्या सामान्य गोपी होत्या, शेतात घरात काम करणाऱ्या गोपी होत्या, दही दूध विकणाऱ्या गोपी होत्या. पण त्या गोपीनं उद्धवासारख्या ज्ञानी माणसाला उत्तर दिलं, उद्धवजी, तुम्ही कृष्णाचा निरोप आणला आम्हाला सांगता, पण निरोप कोणाचा आणतात? जो इथं नसतो त्याचा. जो इथून गेलाच नाही म्हणे निरोप आणला कोणाचा? उद्धव तर चक्रावूनच गेले. अरे मी कृष्णाच्या जवळून आलोय आणि ह्या म्हणतात इथून गेलाच नाही. उद्धवानं सांगितलं, कृष्ण सध्या मथुरेत आहेत. मथुरेत सांगू नका म्हणे. पहिल्या गोपीनं सांगितलं, पहाटे माझ्या घरी डेराजवळ बसून होता. दुसऱ्या गोपीनं सांगितलं, मला सकाळी सकाळी पाण्याचा हंडा उचलून दिला. तिसरी गोपी सांगते, माझ्या पायामध्ये कृष्णाचा चेंडू अडकला होता इकडे येतानाच. महाराज, चौथी गोपी सांगायला लागली आणि सांगता सांगताच रडायला लागली. उद्धवाला यातलं काहीच कळत नव्हतं. गोपी खोटं बोलतात म्हणावं तर त्यावेळेला मोबाईल नव्हते. कारण मोबाईल आल्यापासून माणसं जास्त. महाराज, गोपी काय म्हणतात कळेना. शेवटी उद्धवानं हात जोडले आणि गोपींना विचारलं, मला नाही कळत तुम्ही जे बोलतात. पहिल्या गोपीनं सांगितलं, उद्धवजी, मी एकदा सकाळी सकाळी मंथन करत होते आणि कृष्ण पहाटेच माझ्या घरी आला. आता मी जेव्हा जेव्हा मंथनाला बसते त्यावेळेला मला कोणाची आठवण होते? कृष्ण तिथं बसल्याची आठवण होते. दुसऱ्या गोपीनं सांगितलं, मी एकदा पाण्याला गेलेली आहे, मला हंडा उचले ना. कृष्ण खेळत होता. कृष्णानं हात लावल्याबरोबर तो हंडा उचलला. मला आश्चर्य वाटलं, त्याची उंची पण नव्हती माझ्या डोक्या इतकी.
मग डोक्यापर्यंत त्याचा हात कसा गेला आणि त्यानं उचललं कसं, मला अजूनही ते कोडस उलगलं नाही माहिती. कारण त्याची उंची तर एवढीच आहे आणि त्याचा हात कुठपर्यंत गेलता, मग कसा गेला म्हणे, मला अजूनही ते कोड उलगडलं नाही. तिसरी गोपी सांगते, मी रस्त्यानं येत होते, मुलं चेंडू खेळत होते, मुलांचा चेंडू माझ्या पायात अडकला, पण मला आठवण कोणाची झाली, कृष्णाची झाली. चेंडू पाहिला. आता उद्धवाची उत्सुकता वाढली महाराज. तिघींनी अनुभव सांगितले, पण चौथी काय करत होती, रडत होते. मला ती आठवण नव्हती सांगत. तिची आठवण नेमकी काय, ही उत्सुकता ज्या वेळेला उद्धवजीच्या मनात तयार होते आणि उद्धवजी तिला पुन्हा पुन्हा विचारतात, तुझा अनुभव काय. महाराज ती आज सांगायला तयार नाही. उद्धवा, मला नका विचारू, माझी आठवण काय अशी सांगायसारखी नाही. उद्धवानं सांगितलं, नाही, माझं समाधान होणार नाही. तिनं सांगितलं, उद्धवा, मी एकदा रानात निघाले, डोक्यावर पाटी घेतलेली आहे आणि माझ्या पायातल्या चपला मलाच आठवत नव्हतं कुठं सोडल्यात. मी शोधत होते. कृष्ण गल्लीत खेळत होता. कृष्णानं ओळखलं, ही चपला शोधते पण हिच्या चपला बाहेर आहेत. कृष्णानं पटकन त्या चपला उचलल्या आणि कुठं आणून ठेवल्या, माझ्या समोर आणून ठेवल्या. ती गोपी सांगते, मी जेव्हा जेव्हा चपलाकडे पाहते त्यावेळेला आठवण कोणाची होते, महाराज काय अधिकार आहे गोपीच. आम्हाला मंदिर पाहून देवाची आठवण होईना महाराज, त्यांना चपला पाहिल्यावर सुद्धा कोण दिसायला लागला. सामान्य नव्हत्या महाराज गोपी, सामान्य. परमार्थातली व्यक्ती ही त्याच्या पदानं अथवा पोशाखानं नाही ओळखल्या जात महाराज. परमार्थातली व्यक्ती ओळखल्या जाते भगवत प्रेमान. मी कालच बोललो होतो की तुम्ही परमार्थिक झालात हे तुमच्या विद्वत्तेवरून नका सांगू, तुमच्या मनाचं उदात्तीकरण किती झाले, अंतःकरणाचं शुद्धीकरण किती बनलंय, आत्म्याचं पावित्र्यकरण किती झाले, या गोष्टी तुम्हाला तुमचा परमार्थिक बाणा सिद्ध करतील. आता ऐका, उद्धवाना गोपींचा अधिकार कळाला. नंद बाबांना उद्धवाला सोबत घेतलं आणि गाईच्या गोठ्यात नेलं महाराज. तुम्ही जर भगवान कृष्णाचा एक फोटो पाहिला असेल तर त्या फोटोत एक गाय दिसते महाराज. कधी कधी ती कन्हैयाच्या मागे दाखवतात, कधी पुढं बसलेली दाखवतात. ही कृष्णाची गंगी नावाची आवडती गाय होती. नंद बाबानं सांगितलं, उद्धवा, कृष्ण गेल्यापासून हिनं पाण्याला स्पर्श केला नाही, ना गवताची काडी तोंडात धरली नाही, सारखी हंबरडा फोडते. कन्हैयाला एवढाच निरोप द्या, आमच्यासाठी नका येऊ, पण या गायीसाठी एकदा या कन्हैया, या एकदा. आज उद्धवासारखा ज्ञानी द्रवीभूत झाला होता महाराज, त्याचं अंतःकरण द्रवलं होतं. उद्धवानं कीर्ती ऐकली होती महाराज राधेची, आणि राधा ही भगवत जीवनाचा आधार शब्द जर पुन्हा 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 आधार 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 म्हणा 10-15 वेळेला, काय होतं, राधा. राधा नाम आधार आहे महाराज, आधार आहे. आज या सामान्य गोपींची जर अशी अवस्था आहे तर राधेची अवस्था काय असेल. लोकांना विचारलं, राधा कुठे आहे. मला लोकांनी सांगितलं, राधा कुंजवनातून घरी आलीच नाही.
काय झालं असेल माहित नाही तिचं, पण गेली 6 दिवस ते एका वटवृक्षाखाली बसून अत्यंत क्रश झाली आहे. उद्धवजी आज राधेकडे येतात, राधेला नमस्कार करतात. राधेने उद्धवाला प्रति नमस्कार केला आणि उद्धवानं राधेला सांगितलं, राधाजी आता दुःख करू नका, मी मथुरेला चाललोय. बस भगवान कृष्णाला मी एवढंच सांगणार आहे, कन्हैया तुमचं मथुरेतलं काम संपलं, चला गोकुळला परत. हे शब्द ऐकल्यानंतर राधेला काय झालं असेल? महाराज, शुद्ध प्रेम कशाला म्हणतात ते राधेकडून शिका. उद्धवाला वाटलं आता राधेला काय झालं असेल, आनंद झाला असेल. महाराज, राधाजी उठून उभ्या राहिल्या आणि उद्धवाला हात जोडले आणि सांगितलं, उद्धवा कन्हैयाला गोकुळला परत पाठवू नका. त्याला वाटलं रागारागच म्हणत असेल का. मग राधेनं सांगितलं, नका पाठवू, आम्हाला कुठं कन्हैया कळाला, आम्ही ज्याच्याकडून गायी राखून घेतल्या, शेणाच्या पाट्या उचलल्या त्यानं आमच्याकडं, दही लोणी खाल्लं म्हणून आम्ही शिक्षा केली, त्याला गाराने केले. इंद्र ज्याची पूजा करतो, ब्रह्मदेव ज्याची स्तुती करतो, कंसासारखा दुराचारी जो एका प्रहारात मारतो, कुठं कळाला आम्हाला तो. नको, बस आमच्या कन्हैयाची कीर्ती ऐकू, आम्ही आनंदी राहू. नको, आम्हाला कन्हैया आमच्याकडं नाही. हे शब्द ऐकल्यावर उद्धवाला कळालं, महाराज शुद्ध प्रेमामध्ये स्वार्थ नसतो. स्वार्थ कशाला प्रेम म्हणतात महाराज? शोकांतिक आहे महाराज. अलीकडच्या नालायक लोकांनी प्रेम शब्द खराब करून टाकला. अरे ज्याच्यात कामना नाही, आसक्ती नाही, वासना नाही, त्याचं नाव प्रेम आहे महाराज. 2 तरुण तरुणी एकत्र येऊ लागले म्हणजे त्याला प्रेम नका म्हणू महाराज. ते का वासनेमुळे एकत्र आलेले आहेत. अरे ज्याच्यामध्ये आसक्ती नाही, वासना नाही, त्याचं नाव प्रेम आहे महाराज. या जगात प्रेम नावाची उपमा फक्त आईलाच देता येते महाराज, अन्य कोणालाही ते देता येणार नाही. राधेचं कृष्णाचं प्रेम होतं, शुद्ध प्रेम होतं महाराज, ते वासनेचं प्रेम नव्हतं. ज्या वेळेला उद्धवानं विचारलं, राधे मग कन्हैयानं मला जर विचारलं तर कन्हैयासाठी काही निरोप आहे तुमच्याकडे? महाराज, राधेनं सांगितलं, कन्हैयासाठी माझ्याकडे एवढाच निरोप, हितना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर, जब प्राण तन से निकले. कन्हैयाला एवढंच सांगा, कन्हैया माझ्यासाठी काही नको मला, पण एक ना एक दिवस या देहातून हा प्राण जाणार आहे. उस वक्त शीघ्र आना, नहीं शाम भूल जाना. कन्हैया त्या वेळेला मात्र तुम्ही या, नहीं शाम भूल जाना, बंसी की धुन सुनाना. तुमची बासरी सोबत आणा, त्या बासरीचा आवाज ऐकत ऐकत मी या जगाचा काय घेणार आहे, निरोप घेणार आहे. कशाची कल्पना केली महाराज राधेनं? कधी केली आपण एकांतात बसून मला असं मरायचंय म्हणून? सांगा ना महाराज, आम्ही कधीच केली नाही अजून. कसं जगायचं याच्या कल्पना केल्या महाराज. महाराज आजच ठरवतात उद्या काय करायचंय, काय बनवायचंय म्हणे उद्या. अरे उद्याचा दिवस उगू दे ना. तो म्हणतो नाही काय बनवायचं सकाळी, आपल्याला काय मेनू करायचा. अरे जगायचं सगळे ठरवायला लागले महाराज, कसं मरायचं ते ठरवा एकदा. संतांनी सुद्धा हेच केलं महाराज. याजसाठी केला होता अट्टहास,
शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, याजसाठी केला होता टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. बस साधना यासाठी करा महाराज. एक सांगू तुम्हाला, भागवत ऐकल्यानं मरण वाचत नाही. परीक्षिती राजालाही 7व्या दिवशी जावं लागलं. भागवतानं मरण वाचत नाही महाराज, मरण सुधारत. कसं जगावं हे गीता शिकवते आणि कसं मरावं हे भागवत शिकवत. आज उद्धवजी परत येतात. ही जी असणारी स्थिती आहे महाराज, जीवन जगत असताना आज उद्धवजी परत येतात. ऐका जरा काय घडलं महाराज. पुण्य प्राप्तीसाठी परमार्थ करायचा का पाप निवृत्तीसाठी? पुण्य प्राप्तीसाठी का पाप निवृत्तीसाठी? चला आपण यातलं कोणतंही उत्तर दिलं असतं तरी ते चूक नाही, पण मला तिसरंच सांगायचं. पुण्य प्राप्तीसाठीही नको, पाप निवृत्तीसाठीही नको, परिवर्तन होण्यासाठी परमार्थ करा. मला आपल्यात काय झालं पाहिजे? परिवर्तन. आपण गावाकडून आलतो त्यावेळेला जसे होतो, पंढरपूरहून घरी जाताना असेच जायचं का काही बदलून जायचं? काय बदलून जायचं? तिकडून येताना तंबाखू खात नव्हते, इकडून येताना काय करायचे? हे बदलून जायचं म्हणलं तेच करावं लागेल ना. पहिला आपण काय करत नव्हतो? तंबाखू खात नव्हतो. आता पंढरपूरला आल्यापासून काय करायचं मग? परत बदलायचं म्हणजे कशात बदलायचं? गुणामध्ये बदलायचं. मला तुमच्याकडे एक गुण होता ना, त्यात वृद्धी करायची मी, आणखी त्यामध्ये मी वृद्धी करेन. मी का सांगायला लागलो? गोकुळाहून मथुरेला गेलेले, आपलं माफ करा, मथुरेहून गोकुळला गेलेले उद्धवजी ज्या वेळेला परत आले ना कृष्णाकडं, किती बदलले सांगू तुम्हाला. नात्याचा विचार केला तर भगवान कृष्ण नात्यानं लहान होते, उद्धवजी चुलते होते. महाराज उद्धवाने साष्टांग नमस्कार घातला कन्हैयाला. उद्धवासारखा ज्ञानी ज्या वेळेला साष्टांग नमस्कार घालतो, महाराज आज कृष्णाच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू येतात. पुन्हा एकदा अश्रू येतात. का? अरे माझ्या गोपीचा अधिकार किती मोठा आहे की ज्ञानी नम्र केला. महाराज ज्ञानी वाकत नाही, वाकत नाही, नम्र बनवला. आणि नम्रता हे भगवत प्राप्तीचं फल आहे महाराज. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. महाराज नम्रता जर तुम्हाला साध्यापर्यंत घेऊन जात असेल तर ती नम्रता ज्या माध्यमातून प्राप्त होते ते माध्यम आहे महाराज परमार्थ. तुका म्हणे मज घडो त्यांची नम्रता. आज उद्धवानं कन्हैयाला सांगितलं, नाही कन्हैया, काही दिवस काय म्हणता, अनेक जन्म घेतले तरी गोकुळचे लोक तुम्हाला विसरणार नाहीत, विसरणार नाहीत. शक्य नाही ते. कन्हैया काय केले तुम्ही मला माहित नाही, पण तिथले पक्षीही मी गेलो ना कृष्ण कृष्ण म्हणत होते. तिथल्या असणाऱ्या फुलाच्या जी उमललेली फुलं आहेत ना, ती कुणी तोडली नाहीत. आणि
खाली जी पडलीत ती कुणी वेचली नाहीत. आमचा देवच जर निघून गेला तर व्हायची कुणाला? कन्हैया अतूट प्रेम केलं तुमच्यावर त्यांनी. आज शुक म्हणाले, राजन, भगवान कृष्णानं कंसाला मारलं महाराज.